प्रिय उपस्थित मान्यवर, नातेवाईक आणि मित्रपरिवार, आज माझ्या जीवनातील हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे. 78 वर्षाचा जीवनप्रवास मागे वळून पाहताना माझ्या मनात एकच भावना आहे, ती म्हणजे कृतज्ञतेची. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील उमराडी हे माझ्या जन्मगाव. जगज्योती बसवेश्वर यांची शरणी श्री दानम्मा देवीचं जन्मस्थान. कारंडीमधून माझे प्राथमिक शिक्षण व श्री गळदी सरांचं शिकवणीतून गावातच पूर्ण झाले. त्यानंतर विलिंग्डन वालचंद कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण झाले. माझे संपूर्ण शिक्षण हे नॅशनल मेरिट स्कॉलरशिपमधून पूर्ण झाले. त्यावेळी मला स्कॉलरशिप म्हणून महिन्याला 100 रुपये मिळत होते. त्यातील 35 रुपये महिन्याला खानावळीचं बिल देत होता. बाकीचे पैसे मी सेविंग म्हणून बाजूला काढून ठेवत होतो. घर खर्चासाठी पाठवून देत होतो. मला आजही आठवते, माझ्या साठवलेल्या पैशामधून वडिलांनी शेतामध्ये विहीर खोदली आणि आमची जिराईत शेती बागायत झाली. उद्योगधंद्यातील माझे गुरु म्हणजे पंडितराव कुलकर्णी. 350 रुपये पगारावर FIमध्ये श्री पंडित काका कुलकर्णी यांच्याकडे नोकरीसाठी इचलकरंजीत आलो. पंडित काकांच्याकडे 7 वर्ष डिझाईन अँड डेव्हलपमेंट इंजिनियर म्हणून काम केले. त्यानंतर स्वतःचा उद्योग बाळासाहेब टेके, लक्ष्मण कुंभार आणि पुंडलिक कुंभार यांना सोबतीचं घेऊन फॅब्रिकेशन इंडस्ट्री सुरू केली. त्यानंतर गणेश क्वालिटी मशीन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या स्थापनेतून मी फाउंड्री मशीन, DPL कंपनीच्या स्थापनेपासून टेक्स्टाईल मशीन, शालिमार हॉस्पिटल इक्विपमेंटच्या कंपनीमधून विविध हॉस्पिटल इक्विपमेंट असं अनेकविध मशीन बनवता गेले. आज जवळजवळ 150 लोकांनी मी रोजगार देत आहे. 10 लाखापासून ते कोटीपर्यंत पूर्णपणे ॲटोमॅटिक मशीन मॅन्युफॅक्चरिंग करून यात संपूर्ण भारतभर आणि परदेशातही याचं सप्लाय करत आहे. भारतातील टोयोटो, बजाज, टाटा, किर्लोस्कर, मारुती, TVS, फोर्स असं अनेक मोठमोठ्या कंपनीमध्ये आमच्या मशीन सप्लाय करतो. सामाजिक कार्यात माझे गुरु श्री प्रतापराव होगाडे यांच्यासोबत मिळून अनेकविध सामाजिक कार्य करणारा योग लाभला. सुरुवातीला मनोरंजन मंडळ, रोटरी क्लब इचलकरंजी, इंजिनिअरिंग असोसिएशन, आपटे वाचन मंदिर, पारिजात हाऊसिंग सोसायटी, चिनार हाऊसिंग सोसायटी, सिमेंट कारखाना, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, आदर्श विद्यामंदिर असं अनेक संस्थांमध्ये सामाजिक कार्य करता आला. रोटरीमधून अनेकविध सामाजिक कार्य करता आली. असिस्टंट गव्हर्नर म्हणून काम पाहिले. महत्त्वाचे म्हणजे इचलकरंजीला रोटरी ट्रेड फेअर हे माझ्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात आकारला गेलेलं एक हे आहे. संजय वरुणकर आणि अरुण भंडारे यांचा सहयोगाने सुरू झालेलं हे ट्रेड फेअर आज पैसे मिळवायचं एक रोटरीसाठी उत्पन्नाचं साधन झालेलं आहे. मी गव्हर्नमेंट चार्टर्ड इंजिनियर म्हणून अनेक बँकामध्ये पॅनलवरील प्लॅन्ट अँड मशिनरी व्हॅल्युअर म्हणून काम करत आहे. माझ्या आयुष्यात जे काही साध्य झाले, जे काही घडले ते केवळ माझ्या कष्टामुळे नाही, तर तुमच्यासारख्या असंख्य लोकांच्या आशीर्वादाने, साथ सहकार्याने आणि प्रेरणेने शक्य झाले. आमच्या लिंगायत समाजात सुलतानपूर ही शाळा, शिवमंदिर, बांधकाम कमिटी चेअरमन अशी अनेक पुढे भूषविता आली. यासाठी समाजातील गजानराव सुलतानपुरे, यरगोंड पाटील, कित्तुरे, गाथाडे साहेब अशा अनेक लोकांचा सहवास लाभला आणि आता लिंगायत समाजाच्या सिविक बोर्डमध्ये सदस्य म्हणून मी काम करतो. सामाजिक आणि शैक्षणिक कार्यातही अनेक उदार मनाचे सहकार्य लाभले. शाळा, ग्रंथालय, मंडळ, संस्था सर्व क्षेत्रात मी जे काय काम करू शकलो ते तुमच्यामुळे. शैक्षणिक क्षेत्रात आदर्श विद्यामंदिरची स्थापना, जन्मगाव उमराळी येथील हायस्कूल स्थापना, सुलतानपुरी शाळेमध्ये अध्यक्षपद, मूकबधीर शाळेमध्ये अध्यक्षपद, उमराणी हायस्कूलमध्ये खजिनदार, अनेक कॉलेजमध्ये ॲडवायझर कमिटीमध्ये मेंबर आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इंडस्ट्रियल ॲडवायझर म्हणून DKT कॉलेज, शरद कॉलेज, JJ मगदूम कॉलेज, शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये मला काम करता आला. माझ्या जन्मगावी उमराणी येथे गावासाठी पुस्तक आणि फर्निचर सुसज्जाचे वाचनालय बांधून ते गावासाठी ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित केले. शहापूर येथील योगासन मंदिराचे नूतनीकरण, चिनार हाऊसिंग सोसायटीमधील गणपती मंदिर, उमराणी येथील दानम्मा मंदिर यांची उभारणी केली. इचलकरंजीमध्ये शिव मंदिर इत्यादी अनेक मंदिराचे अध्यक्ष म्हणून काम करता आला. कोल्हापूर जिल्ह्यात या फाउंड्री असोसिएशनचे अध्यक्ष असताना कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व फाउंड्री मालकांना ओळखी झाल्या व नॅशनल फाउंड्री असोसिएशनमध्ये प्रभाताई कुलकर्णी अध्यक्ष असताना त्यांच्या असिस्टंट म्हणून मी काम करता आला. तसेच दिल्लीच्या ISI कमिटीमध्ये काम करता आले. महाराष्ट्र चेंबर्समध्ये काम करता आले.
इंडस्ट्रीमध्ये अनेक क्षेत्रात तसेच समाजामध्ये सुद्धा अनेक स्तरावर विविध प्रकारांचे काम करता आली. यामध्ये अनेक सहकारी संस्थांचे सहकारी लोकांची नावे घेण्यासारखी आहेत. त्यामध्ये आमचे मित्र सदाशिव लोकरे, चिंतामणी पाठक, सद्वर्णा सुलतानपुरे, आमचा उमराणी गावचे दरशील डफळे, आप्पासाहेब नामत असं अनेक लोकांचा संपर्कात राहून काम करता आला. उमराणी हे माझं जन्मगाव असेल तरी इचलकरंजी हे माझं कर्मभूमी. म्हणूनच आमच्या गावातील अनेक लोकांना इचलकरंजी आणून निरनिराळे क्षेत्रात काम करण्यासाठी प्रोत्साहन केले. अनेक पारितोषिक ह्या उद्योग विश्वात मला मिळाले. यामध्ये मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे GS पारखे अवॉर्ड, सेंट्रल गव्हर्नमेंटचे नॅशनल रिसर्च अँड कॉर्पोरेशनचे अवॉर्ड, हे सर्व गोष्टी नेहमी केलेल्या आहेत असे म्हणण्यापेक्षा, मी केलेलं आहे म्हणण्यापेक्षा तुम्ही सर्वांच्या आशीर्वादाने हे शक्य झाले असे मी म्हणतो. तुम्ही मला प्रोत्साहन दिले म्हणूनच हे काम माझ्या हातून घडले. आवाडेदादा उद्योगमंत्री असताना त्यांच्या हस्ते गणेश इंडस्ट्री या पहिल्या कारखान्याचे उद्घाटन झाले. त्यानंतर 4 ते 5 प्रकारचे निरनिराळे प्रॉडक्ट असलेले कारखान्याची स्थापना इचलकरंजीमध्ये करता आला. माझ्या जीवनात प्रवासात माझी पत्नी लीलावती, माझी मुलं जावई, सून आणि नातवंडे यांचा मोलाचा सहभाग आहे. त्यांच्या प्रेमाने आणि समजुतीने माझा संसार सुखाचा आहे. माझे जीवन एकट्याचे उभारले नाही. हे जीवन म्हणजे गावकऱ्यांचे, मित्रांचे, सहकार्याने समाजाचे, कुटुंबाचे सामूहिक यश आहे. म्हणून या पुस्तकाच्या प्रकाशनामध्ये केवळ माझा नव्हे तर आपण सर्वांचा गौरव आहे. या वयात मला जे समाधान मिळेल ते आपल्या सर्वांच्या प्रेमातून, आदरातून, विश्वासातून. आज या प्रसंगी मी फक्त एवढंच म्हणेन, धन्यवाद, धन्यवाद माझ्या प्रवासाचा भाग झाल्याबद्दल, धन्यवाद मला घडवण्याबद्दल, धन्यवाद पाठीशी कायम उभे राहिल्याबद्दल. थँक्यू.